सोलापूर शहरातील नवीन विडी घरकुल परिसरात कथितरित्या रासायनिक ताडी शेंदीची निर्मिती आणि विक्री सुरू असल्याचे गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही व्यक्ती नैसर्गिक काळी शेंदीऐवजी विविध रसायने मिसळून मोठ्या प्रमाणावर पेय तयार करत असून त्याची परिसरात विक्री केली जात असल्याची चर्चा आहे. सुमारे 50,000हून अधिक लोकवस्ती असलेल्या या भागात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की रोज सकाळ संध्याकाळ मोठ्या बॅरलमध्ये हे कथित पेय तयार केले जाते आणि विविध ठिकाणी त्याचे वितरण केले जाते. या प्रकरणाबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्याचा दावा नागरिक आणि सामाजिक संघटना करत आहेत. मात्र अद्याप ठोस आणि प्रभावी कारवाई झालेली दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर या आरोपांमध्ये तथ्य आढळले तर हा प्रकार केवळ बेकायदेशीर व्यवसायापुरता मर्यादित न राहता सार्वजनिक आरोग्याशी थेट संबंधित गंभीर विषय ठरू शकतो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्त तपासणी करून सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी जोर धरत आहे. नागरिकांचा सवाल आहे, तक्रारी असूनही कारवाई का होत नाही? संबंधितांवर कठोर कारवाई कधी होणार? आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना संरक्षण कोण देत आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.